मायबाप रसिक हो नमस्कार. बाबास थिएटर्स व प्रशांत जुन्नरेजी यांची संकल्पना असलेला व स्वरांगण प्रस्तुत कार्यक्रमात नाट्यभाव भक्ती कार्यक्रमाचे आपणा सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रामध्ये नाट्यक्षेत्राचा अमूल्य असा वेगळा ठसा आहे. त्यात संगीत नाट्यसृष्टी म्हणजे महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राला लाभलेली गंधर्व देणगीच आहे. आणि या संगीत नाट्यसृष्टीची सुरुवात विष्णुदास भावेजी यांच्या नाटकापासून झाली. पुढे अण्णासाहेब किर्लोस्कर, भास्करबुवा बखले यांनी ही नाट्यसृष्टी समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी अविरत कष्ट घेतले. पुढील कालखंडात मात्र संगीत मानापमान, संगीत सौभद्र अशा प्रकारची अनेक दर्जेदार नाटकं येत गेली आणि महाराष्ट्राच्या मनावर या संगीत नाटकाने एक वेगळी मोहिनी, एक वेगळं गारुड रचलं. त्याच काळातील आणि आजच्याही काळातील सदैव हवाहवासा वाटणारं संगीत, सदैव हवाहवासा वाटणारा आवाज, सदैव हवाहवासा पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटणारा स्वर म्हणजेच संगीत मानापमानचा स्वर. संगीत मानापमानमध्ये खऱ्या अर्थाने जर बघितला तर या संगीत शारदेचे आद्य प्रवर्तक म्हणजे शंकर भगवान. आणि या भगवान शंकर हे महाराष्ट्राचे, भारताचे, विश्वाचे आद्य संगीतकार आहे. आणि या संगीत नाटकांचा संगीत नाट्यभाव भक्ती हा कार्यक्रम आपल्यासाठी सागरदादाने अत्यंत प्रयत्नातून, अत्यंत कष्टातून उभारलेला आहे. एकाच वेळेस नाट्यसंगीत, एकाच वेळेस भावसंगीत आणि त्याला भक्तिसंगीताची जोड देऊन कार्यक्रम सादर करणं एवढं काही सोपं नाही. तर ही प्रचंड तालीम, गुरूंचा आशीर्वादाने, आपल्या मायबापांची कृपा यातून जे आहे ते याने ते शिवधनुष्य जे आहे ते शिवधनुष्य उचललेलं आहे. आणि आपल्या आशीर्वादाने, आपल्या कृपेने हे शिवधनुष्य निश्चितच तो पूर्ण करेन. सागरदादाची थोडक्यात ओळख करून देतो. सागर प्रफुल्ल कुलकर्णी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक, पंडित शंकररावजी वैरागकर गुरुजी यांच्याकडे गुरुकुल परंपरेप्रमाणे गेल्या 20 वर्षांपासून ते अखंडित तालीम त्यांची सुरू आहे. आर्ट बीट या संस्थेकडून युवा कलाकार सांस्कृतिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद आणि संगीत अलंकार ही पदवीसुद्धा त्यांनी प्राप्त केलेली आहे. भारताच्या नव्हे तर विश्वाच्या संगीत क्षेत्रात अत्यंत मानाचा असणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सौ गायत्री जोशी यांना हार्मोनियम संगीत करण्याचे भाग्य सागरदादांना लाभलेले आहे. सागरदादांनी तिथेही आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. याचबरोबर आतापर्यंत भारतभरातील अनेक प्रतिष्ठित संगीत संमेलनामध्ये संगीत सेवा करण्याचं त्यांना संधी मिळालेली आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजेच नुकताच भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत देण्यात येणारी युवा कलाकार शिष्यवृत्ती त्यांना जे आहे ते त्यांना मिळालेली आहे. त्याबद्दलही त्यांचे खूप खूप अभिनंदन. असा अद्वितीय आविष्काराचा आणि ब्रह्मानंदाची, नाद ब्रह्माची सेवा करणारा सेवाव्रती आपल्याला जे आहे ते आपल्याला मिळालेला आहे. यानंतर संगीत मानापमान या नाटकातील अत्यंत सुंदर गीत जे आपल्याला शंकर भगवानाची अविरत अशा प्रकारची प्रचिती आणून देईन. आणि प्रत्यक्ष नटेश्वर शंकर भगवान जो या आपल्या सगळ्या संगीत नाटकाचा आणि रंगभूमीचा कलादाता आहे, त्याच्याकडे घेऊन जाण्यासाठी भक्तिदिदी नांदुर्डीकर यांना मी विनंती करतो की त्यांनी रचना सादर करावी. सोहम हर डमरू बाजे, सोहम हर डमरू बाजे. Ah
तालों पे उसके सुर तालों पे उसके सुर तालों पे सुख कारक झूले पर सुख कारक झूले पर झूम रहे सरिता सर झूम रहे सरिता सर गिरिकंदर गाज गिरिकंदर गाज गिरिकंदर गाज सोहम हर डमरू बाज सोहम हर डमरू बाज सोहम हर डमरू बाज बाज डमरू बाज बाज सोहम हर डमरू बाज सोहम हर डमरू ओंकारनाद डमरू ओंकारनाद डमरू ओंकारनाद डमरू डमरू ओंकारनाद डमरू ओंकारनाद 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 डमरू डमरू ओंकारनाद परमेश्वर का प्रसाद परमेश्वर का प्रसाद परमेश्वर का प्रसाद उसके ही महिमा से उसके ही महिमा से भुवनत्रय साज 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 सोहम हर डमरू बाजे सोहम हर डमरू बाजे उसके सुर तालों पे उसके सुर तालों पे सुख कारक झूले पर सुख कारक झूले पर झूम रहे सरिता सर झूम रहे सरिता सर गिरिकंदर गाज 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 सोहम हर डमरू बाज सोहम हर डमरू बाज सोहम हर सोहम हर सोहम हर डमरू वाह, वाह 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 भक्ती दिदी त्या नटेश्वराला कैलासावरून आमच्या समोर उभं केलं आहे असा प्रत्यक्ष भास होतो आहे. आणि दिल मस्त हुआ अब क्या बोले दिल मस्त हुआ अब क्यों बोले. त्यामुळे जास्त काही बोलत नाही. खरं तर पाडगावकरांचं एक वाक्य फार छान आहे. पाडगावकर म्हणतात कुणाचंही प्रेम तराजूमध्ये तोलू नये कुणाचंही प्रेम तराजूने तोलू नये आणि गाणारा असेल तर बोलणाऱ्याने जास्त बोलू नये. त्यामुळे आता आम्ही जास्त बोलण्याच्या ऐवजी गाणाऱ्यांना जास्तीत जास्त आपण स्कोप देणार आहोत. आणि या माध्यमातून भारताच्या नवे विश्वाच्या नाट्यसृष्टीमध्ये कोणताही संगीत प्रकार अस्पृश्य न मानता सगळ्या संगीत प्रकारांची नाट्यसंगीत भावसंगीत भक्तिसंगीतामध्ये अमूल्य पेरणी करणारे व आपल्या संगीत अदाकारीने रसिकांच्या मनात आपल्या स्वरांची कट्यार कायम जे आहे ते कायमची ऋतून ठेवणारे संगीत शारदेचे महान सुपुत्र म्हणजेच पंडित जितेंद्र अभिषेकीजी. आणि अभिषेकी बुवांची गायकी आणि त्यांचा सूर त्यांचा लय त्यांची ताल त्यांचा आवेश त्यांचा उन्मेष आणि त्यातून उत्पन्न होणारा भाव हा खऱ्या अर्थाने जे ते आपल्या सर्वांना पुनीत पावन करणारा आहे. त्याच अभिषेकी बुवांच्या रचनेमध्ये आपण ऐकूयात सुरत पिया किन छिन बिसराय. या गाण्याचं वैशिष्ट्य असं की एकाच गाण्यामध्ये 4 कडव्यात 4 राग आहे. पहिल्या कडव्यामध्ये सोहनी, दुसऱ्या कडव्यात केदार,
तिसऱ्या कडव्यात बहार आणि चौथ्या कडव्यात उत्तर राग मालकंस. आणि या वसंतरावजी देशपांडेजी यांनी गायलेलं हे अप्रतिम गीत सादर करतात आहे सागरदादा कुलकर्णी. सुरत पिया की नच्ची न विसरा. सूरज पिया किन छिन बिसुराए 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 हर हर दम उनकी याद आए हर हर दम की याद आए हर हर दम की याद आए हर हर दम की याद आए सूरत पिया किन छिन बिसुराए सूरत पिया किन छिन बिसुराए सूरत पिया सूरत पिया की याद आए याद आए आए याद आए ने सूरत पिया किन छिन बिसुराए सूरत पिया किन छिन बिसुराए पिया किन छिन बिसुराए नैन और न वो समाए नैन और न वो समाए नैन और न वो समाए नैन और समाए नैन और न वो समाए नैन 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 को समाए 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 नैना समा 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 नैन और न वो समा नैन और न नैन और न वो समाए तर पदम बिलकत रहन निभाए तर पदम बिलकत रहन निभाए तर पदम बिलकत रहन निभाए
बिलखत रे न निभाए तर पदम बिलखत रे न निभाए रे न निभाए रे न निभाए बिलखत रे न निभाए रे न निभाए तर पदम बिलखत रे न निभाए आखियाँ निरस वन जर लाई आखियाँ निरस वन जर लाई आखियाँ निरस वन जर लाई जर लाई जर लाई जर लाई जर वन जर लाए आखियाँ निरस वन जर लाए सुरद बिया किन छिन बिसुराए सुरद बिया किन छिन बिसुराए सुरद बिया किन छिन बिसुराए किन छिन बिसुराए साजन बिन मोय कछुना सुनावे 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 साजन बिन कछुना सुनावे साजन बिन मोय कछुना सुनावे साजना साजना साजन बिन मोय कछुना सुनावे साजन बिन मोय कछुना सुनावे बिगड़ी को मेरे कोना बनावे बिगड़ी को मेरे कोना बनावे बिगड़ी को मेरे बिगड़ी को मेरे बिगड़ी को मेरे बिगड़ी मेरे कोना बनावे बिगड़ी को मेरे कोना बनावे हसन रंगास जी बहलावे हसन रंगास जी बहलावे हसन रंगास जी बहलावे बहलावे हसन रंगास जी बहला
बहलावे सूरत बियाकिन छिन बिसुराए सूरत बियाकिन छिन बिसुराए सूरत बियाकिन छिन बिसुराए हर हर दम की याद आई हर हर दम हर हर दम हर हर दम की याद आए हर हर दम की याद आए हर हर दम की याद आए सूरत बियाकिन छिन बिसुराए सूरत बियाकिन सूरत बियाकिन सूरत बियाकिन छिन बिसुराए। धन्यवाद. वाह 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 सागर दादा. भावा बोरकरांनी एका ठिकाणी फार सुंदर म्हटलेलं आहे. भावा बोरकर म्हणतात, देख नेते ओठ कीजे ओविती मुक्ता फळे, देख नेते ओठ कीजे ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे, सत्य होते कोवळे. अशा प्रकारचं अत्यंत सुंदर गीत सागरदादाने सादर केलं. खरं तर गायकाच्या कंठात लागलेला सूर, गायकाच्या कंठात लागलेला सूर रसिकांच्या हृदयापर्यंत पोचत नाही तोपर्यंत गाणं पूर्ण होत नाही. परंतु ह्या गाण्याचा जो काही आविष्कार बघितला की संपूर्ण रसिक डोलता आहे, आपल्या भावना व्यक्त करता आहे, म्हणजे रसिकांच्या हृदयापर्यंत गायकाचा सूर निश्चित पोहोचलेला आहे. आता आपण पुढच्या गाण्याकडे वळूया की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपली ही तात्यासाहेब सावरकरांची भूमी, आणि तात्यासाहेब सावरकरांचं म्हणणं होतं, देहातून देवाकडे जाताना, देहातून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि त्यामुळे कलाकारांनी, नाट्यगीतांनी किंवा नाटककारांनीही या देशाच्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी, देशाच्या जनतेमध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवण्यासाठी जी रणदुंदुभी सादर केली, अशा प्रकारचं वीर वामनराव जोशी यांच्या काव्यशैलीतून सादर होत असलेला अद्वितीय आणि त्या काळच्या आणि आत्ताच्याही रसिकांना वेड लावणारं गीत म्हणजे परवशता पाशदैवे, ज्याच्या गळा लागला सजीवपणी घडती सारे, मरण भोग त्याला. ऐकूयात परवशता पाशदैवे. परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला, परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला, परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला, परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. सजीवपणी घडती सारे, सजीवपणी घडती सारे, सजीवपणी घडती सारे, सजीवपणी घडती सारे, मरण भोग त्याला. परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला, परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. क्या बात है. असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा. मालक घरचा
घरचा असुनी खास मालक घरचा असुनी खास मालक घरचा असुनी खास मालक घरचा असुनी कास मालक घरचा म्हणती चोर त्याला परवशता पाश देवे ज्याच्या गळा लागला परवशता पाश देवे ज्याच्या गळा लागला परवशता सौख्य भोग इतना सारे सौख्य भोग इतना सारे सौख्य भोग इतना सारे आ आ आ सौख्य भोग इतना सारे सौख्य भोग इतना सारे सौख्य भोग इतना सारे कष्ट मात्र त्याला परवशता पाश देवे ज्याच्या गळा लागला परवशता पाश देवे ज्याच्या गळा लागला मातृभूमी ज्याची त्याला 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 मातृभूमी हा पहाडी राग आहे याच्यामध्ये अनेक ठुमरे आहेत श्याम भई घनश्यामन आए हरा श्याम भई
घनश्यामन आए है राम, अकेली डर लागे, डर लागे, अकेली डर लागे। मातृभूमी ज्याची त्याला, मातृभूमी ज्याची त्याला, मातृभूमी ज्याची त्याला होत बंदिशाला। परवशता वासुदेवे ज्याच्या गळा लागला, परवशता वासुदेवे ज्याच्या गळा लागला। परवशता वासुदेवे ज्याच्या गळा लागला, परवशता वासुदेवे ज्याच्या गळा लागला। परवशता वासुदेवे ज्याच्या गळा लागला, ज्याच्या गळा लागला, ज्याच्या गळा लागला। वाह वाह सागर दादा, अगदी देवल युगात आहोत की गंधर्व युगात आहोत हाच प्रश्न पडावा अशा प्रकारची आपली ही रचना। आणि याचबरोबर आपला नाट्यसंगीत हा जो आहे हा पहिला जो टप्पा होता तो आपण आता संपन्न करत आहोत। आणि भारतीय संगीतसृष्टीला ज्याने अत्यंत संपन्न केलं, अगदी पहाटे सकाळी गाणी ऐकली तरी ज्या भावसंगीताच्या माध्यमातून आपल्याला जो काही भाव उत्पन्न होतो, खरं तर भक्ती असेल, नाट्य असेल, पण भाव नसेल तर त्या भक्तीचाही काही फायदा होत नाही। योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ आहे आणि योग वशिष्ठ ग्रंथात वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्राला म्हणतात, रामा मनसैव कृतं कर्म न शरीरेच कृतं कृताः, मनसैव कृतं कर्म न शरीरेच कृतं कृताः, या नैवालिंगिता कांता त्या नैवालिंगिता सुताः। म्हणजे क्रिया या शरीराने होत नाही तर क्रिया या मनाने होत असतात। आपण ज्या भावनेने आपल्या पत्नीला जवळ घेतो, त्याच ज्या देहाने आपल्या पत्नीला जवळ घेतो त्याच देहाने आपल्या मुलीला जवळ घेतो, पण दोघांमधला भाव वेगळा आहे। आणि आपला परमेश्वर हा सुद्धा भावाचा भुकेला आहे, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। आणि मराठी संगीतसृष्टीमधील अत्यंत अद्वितीय पर्व म्हणजे भावसंगीताचं पर्व, आणि त्यातील भावगीतांची मैफिल आता सुरू करूया। आणि त्यातील पहिलं पुष्प सादर करता आहे बगळ्यांची माळ फुले। भेट आपुले स्मरशी, भेट आपुले स्मरशी, काय तू मनात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात। भेट आपुले स्मरशी, भेट आपुले स्मरशी, काय तू मनात बगळ्याची माळ फुले, अजूनी अंबरात। पानात बीन थेंब पावसाचे,
छेडिति पानात बेन छेडिति पानात बेन थेंब पावसाचे ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे मन कवडा मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात त्या गाठी त्या गोष्टी गोष्टी त्या गाठी त्या गोष्टी नारणीच्या खाली त्या गाठी ददम ददम सारे रे निरे मग ग गरे निजा ग म त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली पौर्णिमात तव नयनी पौर्णिमात तव नयनी पौर्णिमात तव नयनी तव नयनी पौर्णिमात पौर्णिमात तव नयनी बर दिवसा झाली बर दिवसा झाली रिम झिमते रिम झिमते अमृत ते रिम झिमते अमृत ते विकल अंतरात बगड्यांची माळ फुले अजूनी अंबरात बगड्यांची माळ फुले अजूनी अंबरात भेट आपुले स्मरशी भेट आपुले स्मरशी गाय तू मनात बगड्यांची माळ फुले अजूनी अंबरात अजूनी अंबरात अजूनी अंबरात. खूप सुंदर सागर. मध्ये व्यत्यय न आणता फक्त एक हृदय सत्कार करायचा आहे. मंडळी, बाबा थिएटरचे अनेक स्ट्रॉंगेस्ट पिलर्स आहेत. त्यातलेच एक आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मित्र श्रीयुत
शामरावजी केदार. बांधकाम व्यवसायात, लँड डेव्हलपमेंट व्यवसायात त्यांचं नाव सगळेच आपण जाणता. नाशिकमधलं एक अद्वितीय अलौकिक असं व्यक्तिमत्व आहे. 70च्या दशकामध्ये या व्यक्तीनं पुण्याहून आपलं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी वसंत मार्केटसारख्या 70,000 स्क्वेअर फीटच्या इमारतीची त्यांनी निर्मिती केली. ही व्यक्ती आज आपल्यात आहे आणि परवाच्या दिवशी त्यांचा वाढदिवस झालेला आहे. ह्या आमच्या तरुण मित्राने वयाची 78 पूर्ण करून 79व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि बाबा थिएटरच्या सगळ्या उपक्रमांमध्ये ज्यांची नावं खाली असतात माझ्यासकट, NC देशपांडे सर, जाधव सर, पाटील सर, आल्हादजी, त्या आमच्याचबरोबर शामरावजी केदार शैक्षणिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात आणि आपल्या स्वतःच्या व्यवसायामध्ये पाय रोवून उभे असताना देखील आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना त्यांनी कायम पाठीशी ठेवून, बनात ठेवून आजपर्यंत अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांनी भरभरून सहकार्य केलं. आज अनेक KK वाघसारखी कॉलेजेस किंवा मोतीवाला कॉलेजेस जिथून सुरुवात त्यांची झाली, स्पेक्ट्रमसारखे क्लासेस जिथे आज लाखो विद्यार्थी तयार होतात आहेत, त्यांना अत्यंत कमी दरामध्ये जागा देणारी व्यक्ती आणि नवीनच आता सातपूरसारख्या एरियामध्ये 400 विद्यार्थ्यांसाठी मोफत हॉस्टेल त्यांच्याकडनं सुरू होत आहे. अनेक लोक व्यवसाय करतात, आपला धंदा करतात, लाखो करोडो रुपये कमवतात, पण त्याबरोबर सामाजिक जाणीव असलेले हे आमचे ज्येष्ठ मित्र शामरावजी केदार यांचा सत्कार JP जाधव साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सर, आपल्या पुढील वाटचालीस आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. हे जे बहारदार कार्यक्रम बाबा थिएटरचे आपण बघता त्यांचा सर्वेसर्वा आमचे प्रशांतजीच आहेत, पण या आमच्या खारीच्या वाट्यामधला एक छोटंसं वानर आम्ही सगळेजण होऊ पाहतो आणि प्रशांतजी आम्हाला इथे संधी देतात. त्या संधीचं सोनं करायचा आम्ही प्रयत्न करत असतो. एक छोटासा किस्सा प्रशांतजींची परवानगी न घेता सांगतोय. त्यांनी मला नाही सांगितलं होतं गेल्याच महिन्यामध्ये, परंतु तरीही त्यांची अवज्ञा करून सांगतोय. गेल्या महिन्याच्या 1 तारखेला कार्यक्रम होता आणि 3 तारखेला प्रशांतजींचा वाढदिवस होता आणि प्रशांतजींना म्हटलं 1 तारीख आहे, तुमचा 3 तारखेला वाढदिवस आहे, आपण इथे करूया. पण त्या दिवशी मी स्वतः सगळ्यांच्या देखत आपल्यासमोर आपल्या एका नाट्य सिने कलावंताच्या निधनाबद्दल मी सांगितलं होतं. एक सांस्कृतिक सामाजिक भान बरोबर एक हृदयशील व्यक्ती मला प्रशांतजींमध्ये बघायला मिळाली की त्यांनी मला आज जाऊन घेऊन गेले, हातात हात घेतला, म्हणे प्रवीण गेला आहे आपल्यातून, माझा वाढदिवस साजरा करायचा नाही आहे. आणि जिथे 3 तारखेला 3 मार्चला आम्ही सगळे प्रशांतजींचे मित्र, काही गुरुवर्य, काही त्यांचे शिष्य, त्यांचे साथीदार, त्यांचे मित्र सगळे एकत्र येऊन आपण बाबाज गोल्डन चॅरियटला त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो. आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत रात्री 12 वाजता पोहोचायच्या आत त्यांचा मेसेज आलेला होता, प्रवीण आपल्यातून गेला आहे, त्यामुळे आपण कुठलेही या प्रकारचं सेलिब्रेशन करणार नाही. तरीसुद्धा आपण त्यांचा कुठलाही सत्कार न करता मी प्रशांतजींना इथे आमंत्रित करतो. आपण आपल्याला ही जी सांस्कृतिक परवडी ज्या माणसामुळे लाभते ती तृष्णा जी व्यक्ती भागवते आणि आम्ही फार छोटी माणसं आहोत, त्यांच्यामध्ये खारीचा वाटा उचलणारे खरे आमच्यातले जे मेन सर्व आहेत ते प्रशांतजी जुन्नरे सगळे सन्मित्र आपण स्टेजपाशी या आणि आम्ही सगळेजण. NC देशपांडे सर, प्रशांतजींचं आपल्याला खरोखर मनापासून कौतुक आणि अभिषचिंतन. सगळ्यांना विनंती आहे, जी व्यक्ती संपूर्ण नाशिककरांकरता दर महिन्याला अशा प्रकारचे कार्यक्रम करते, आपण सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं, अभिषिक्तन करावं.
ओके सागरदादा, किती लवकर तुम्ही आम्हाला नाट्यसंगीतातून भावसंगीताच्या मैफिलीत घेऊन आला, आम्हाला कळलं सुद्धा नाही. या बगळ्यांची माळ फुले या गाण्यातून असाच आपला भावभक्तीचा प्रवाह अविरत अखंडित राहण्यासाठी पुढची रचना सागरदादा सादर करता आहे. उघड्या पुन्हा जाहल्या, उघड्या पुन्हा जाहल्या. शोभा गुरपे यांचा स्वर आहे, संगीत श्रीकांतजी ठाकरे आणि उमाकांतजी काणे. उघड्या पुन्हा जा. विरहात वेचतान, विरहात वेचतान, घटना सुखावल्या उघड्या पुन्हा झाल्या, उघड्या पुन्हा झाल्या. जखमा उरातल्या उघड्या पुन्हा उठता तरंग देही हळवार भावनाचे उठता 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 तरंग देही हळवार भावना. साग मद दद मग म साग मद दद 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 उठता ग ग ग म ग ग ग रे स रे नि 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 रे प म म म म म ग रे नि नि रे प म म प ग सा सा रे ग ग उठता तरंग देही हळवार भावना आंचे उठता 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 तरंग देही हळवार भावनाचे. तू मोजिल्यास तारा, तू मोजिल्यास तारा, तू मोजिल्यास तारा. तारा नभातल्या उघड्या
झाल्या पुन्हा झाल्या पुन्हा झाल्या पुन्हा अतिशय सुंदर सागर दादा. आता आपण नाट्यसंगीत भावसंगीताचा आस्वाद घेतला आहे. आता खऱ्या अर्थाने जे मानवाच्या जीवनाचं अद्वितीय कार्य आहे आणि ज्या माध्यमातून मानवाचं जीवन सुफळ संपूर्ण झालेलं आहे त्या भक्तिगीतांना आपण सुरुवात करूया. आणि भक्तीचं महात्म्य बरंच आहे पण आता वेळेअभावी मी काही जास्त बोलत नाही. परंतु भक्तीच्या क्षेत्रात ज्या गुरुमुळे आपल्याला जे आहे ते आपल्याला एक वेगळी अनुभूती मिळते, एक वेगळा आविष्कार कळतो, त्याचं ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेलं आहे. साही खेडियाचे बाहुले चालवित्या सूत्राचेणी चाले तैसा माते दाविती बोले स्वामी तो माझा स्वामी तो माझा. अशा स्वामीजींचा एक कबीरजींचा अत्यंत सुंदर अभंग गुरुविषयी सागरदादा सादर करता आहे. ऐकूयात. सद्गुरु हो महाराज सद्गुरु हो महाराज. दादा पखवाजाचा आवाज वाढवा ना प्लीज. हो महाराज थोडा रिवर्ब चालेल. हो महाराज सद्गुरु हो महाराज. महाराज
रंगला रासत गुरु हो महाराज महाराज सतगुरु हो महाराज शब्द की चोट लगे मोरे मन में शब्द की चोट लगे मोरे मन में भेद गया तन सारा शब्द की चोट लगी मोरे मन में भेद गया तन सारा सुर नर मुनि जन सुर नर मुनि जन मुनि जन ए सुर नर मुनि जन पीर औलिया सुर नर मुनि जन पीर औलिया सुर नर मुनि जन सुपीर औलिया कोई नहीं मोरे बाबा कोई नहीं पर बाबा साई रंगड़ा रा डारा सतगुरु हो महाराज राज सतगुरु हो महाराज महाराज सतगुरु हो महाराज सतगुरु हो महाराज साहेब कबीर कबीर साहेब कबीर या भजनाची रचना मराठवाड्याचं भूषण मराठवाडा रत्न पंडित नाथ नेरळकर यांची आहे. त्यांनी ह्या भजनाचा विचार करताना आपल्याकडे पूर्वी नाथ परंपरेतले साधू योगी हे त्या चिमटे घेऊन दारोदारी फिरायचे आणि अलख निरंजन ही त्यांची केहन आवाजाचा एक विशिष्ट थ्रो असायचा. तर त्यांचा हा विचार होता या रचनेमागचा. संपूर्ण भजनामध्ये तुम्ही तोच ओपन थ्रोट व्हॉइस अनुभवू शकता.
रंग रंगिया साहेब कबीर सबद रंग रंगिया साहेब कबीर सबद रंग रंगिया सब रंग से रंग न्यारा सब रंग से रंग न्यारा साई रंग नारा सतगुरु सतगुरु ओ महाराज आए सतगुरु ओ महाराज ओ महाराज मोपे साई रंग डारा मोपे साई रंग डारा साई रंग डारा सतगुरु 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 ओ महाराज वाह वाह वाह, अतिशय अप्रतिम. आणि गुरुने शिष्याला काय दिलं याची अनुभूती, याची प्रचिती आपल्याला येत असते. सन्माननीय थिएटरचे सन्माननीय प्रशांतजी जुन्नरे साहेब यांच्याकडून आलेल्या निर्देशानुसार आपल्या कलाकारांचा सत्कार आता थोडक्यात संपन्न होतो आहे. काका त्यामध्ये प्रथमतः कलाकारांच्या सत्कारामध्ये सौ योगिता पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या सहगायिका धनश्री सीमंत व भक्ती नांदुर्डीकर यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय योगिता पाटील सत्कार करता आहेत आजच्या सहगायिका भक्ती नांदुर्डीकर मॅडम व धनश्री सीमंत मॅडम. यानंतर सन्माननीय अल्लाद वाघ सर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे तबलावादक आमचे संगीतजी कुलकर्णी यांचा सत्कार करावा. आजचे पखवाज वादक व्यंकटेशजी ढवण सर यांचाही सत्कार अल्लादजी वाघ यांनी करावा अशी मी विनंती करतो. की त्यांनी वरद सोहणी यांचा सत्कार करावा. JP जाधव सर ऑर्गनवर अत्यंत उत्तम साथ देणारे, आपल्याला भावविभोर करणारे वरद सोहणी यांचा सत्कार होतो आहे. व याचबरोबर JP जाधव सरांनी चैतन्य विस्पुते यांचाही सत्कार करावा. चैतन्यजी तो नाही ओके. यानंतर श्री शामरावजी केदार सर यांना विनंती आहे. शामरावजी केदार सर यांनी अभिजित भाडजिरे यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर पार्थ हिंगे यांचाही सत्कार त्यांनी करावा अशी मी विनंती करतो. पार्थ हिंगे बरोबर साथ देणारे त्यांचे वडील सन्माननीय हिंगे सर, राहुलजी हिंगे सर यांचाही सत्कार केदार सरांनी करावा. माननीय प्रीतीजी कुलकर्णी यांना विनंती आहे. प्रीतीजी कुलकर्णी सर यांनी सहसाथ करणारे शुभम इंगळे यांचा सत्कार करावा. यानंतर कुलकर्णी सरांना विनंती आहे की त्यांनी विधान बैरागी यांचाही सत्कार करावा. आणि यानंतर खरी आजची नाट्य संगीत, भावसंगीत, भक्ती संगीत याची मैफिल एका अत्युच्च पातळीवर पोहोचवणारे व आपल्या सर्वांना भजनानंदाचा आनंद देऊन प्रभावित नाही तर खऱ्या अर्थाने प्रभुभावित करणारे आजचे मुख्य गायक व आमच्या सर्वांचे गुरु आणि प्रेरणास्थान असणारे सागरजी कुलकर्णी यांचा सत्कार सन्माननीय भालचंद्रजी अंधरुटकर यांच्या हस्ते होईल अशी मी विनंती करतो. सागरदादा, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. सागरदादाचा सत्कार होतो आहे.
सद्गुरू हो महाराज याची देही याची डोळा अनुभूती येते आहे. धन्यवाद सरजी. यानंतर भक्ती संगीताची ही गंगा अशीच आपण वाहती ठेवूया व या भक्ती संगीताच्या गंगेमध्ये आता नवीन पुष्प गुंफण्यासाठी ज्या दत्तगुरूंना बघितल्यानंतर आपल्याला ब्रह्मा विष्णू आणि महेश या सर्वांची एकत्रित दर्शन होतं, एकत्रित आठवण होते, एकत्रित कृपा होते. त्या दत्तगुरूंच्याच अभंग म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी बसले मलासी दत्तगुरू दिसले सादर करता आहेत स्वरांगणची विद्यार्थिनी धनश्री सिमंत मॅडम. हॅलो. हा नाट्यभावभक्तीचा कार्यक्रम आपल्या सर्वांपर्यंत बांधून ठेवणारे आजचे निवेदक श्री गोपाळ मोजाड यांचा सत्कार करावा असं मी जुन्नरे काकांना विनंती करतो. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मलाही दत्तगुरू दिसले. ब्रह्मा विष्णू
भाग्यश्री दिदी, अत्यंत सुंदर दत्तगुरूंची प्रत्यक्ष अनुभूती तुमच्या गाण्यातून आम्हा रसिकांना मिळाली. यानंतर भक्ती संगीताचा कार्यक्रम चालू आहे आणि विठ्ठलाचं गीत नाही असं कधी होऊच शकत नाही. राम सुखदासजी महाराज म्हणायचे की द्वारका के भगवान शृंगार प्रिय हे, द्वारिका के भगवान शृंगार प्रिय हे, जगन्नाथपुरी के भगवान नैवेद्य प्रिय है. द्वारिका के भगवान श्रृंगार प्रिय है, जगन्नाथपुरी के भगवान नैवेद्य प्रिय है, लेकिन पंढरी के पांडुरंग भगवान भक्ती प्रिय है, भक्ती प्रिय है. आणि त्या पांडुरंगासाठी पांडुरंगाचं अवतन करणारं गीत ऐकूया सागरदादाकडून. भक्ती दिदीकडून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवाभा.
वाह भक्ती दिदी, अतिशय सुंदर तुझ्या या गाण्यातून खरं तर या विठ्ठलाला आपण आवतन दिलेलंच आहे. ऐसा बोलू बोल जेने विठ्ठल ही डोल, अशा प्रकारची सुंदर रचना तू सादर केली आणि त्या विठ्ठलाला आपण बोलावलेलं आहे. आता त्या आलेल्या विठ्ठलावर आपल्याला अभिर गुलाल उधळावा लागेल आणि अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. सादर करत आहे सागरदादा. उंबरठ्यास कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यास कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीशी होऊ दंग, पायरीशी ईशी होऊ दंग, पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ सादर पद 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 साद पग पग रे ग सा रे ग प रे प ग पाव ग रे ग प रे ग रे प ग सा रे सा ग सा रे ग प रे प ग रे ग रे सा रे ग प रे प ग रे ग प रे सा प रे सा प. वाळवंटी जाऊ वाळवंटी जाऊ आ आ वाळवंटी 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 जाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नामू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नामू. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे विठ्ठलाचे नाम घेऊ. ओहुनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल आषाढी कार्तिकी साधनी दगम सागमरणी साधनी दर दरणी सागनी गा साधनी
आषाढी कार्तिकी भक्ता जनयेती पंढरीच्या बाळवंटी संत गोळा विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी 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 विठ्ठल पंढरीच्या बाळवंटी संत गोळा होती तुका म्हणे घेता नाम तुका म्हणे घेता नाम तुका म्हणे घेता नाम भक्त होती रंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल वा सागरदादा, भक्तिरसाची अविरत गंगा अशीच वाहत राहावी आणि पांडुरंगाच्या भजनात तल्लीन झालेले श्रोते आणि आपण सर्व भारावलेले आहोत. याच भक्तिरसाची गंगा अविरत वाहत ठेवण्यासाठी आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत आहोत आणि रागांचा राग रागेश्वरी भैरवी. या भैरवी रागामध्ये सागरदादाच्या अवीट गोडीतून आपण आता त्या पांडुरंगाचं जे ते पांडुरंगाकडे एक मागणं मागूया आणि पांडुरंगाला सांगूया, पांडुरंगा पोटापुरते देई विठ्ठला, पोटापुरते देई विठ्ठला, लई नाही मागणं, लई नाही मागणं. सादर करत आहे सागर. आजच्या ह्या कार्यक्रमाचं शेवटचं गीत आहे. आमचे जी संकल्पना आहे नाट्य भावभक्ती, ह्या तिघांमधली एक एक ओळ भैरवीची घेऊन मी या कार्यक्रमाची सांगता करतो. नाट्यगीतातली एक भैरवी, भावगीतातली एक भैरवी आणि अभंग आहे. पण आहे नाट्य भावभक्ती, त्याचा शुभारंभाचा प्रयोग आज इथे होतोय आणि तो बाबाज थिएटर आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने ॲक्च्युली जे प्रोग्राम ठेवतात त्यांचे गुणगान सगळेच गातात, पण मी एक वेगळं सांगू इच्छितो. स्वतःकरता जगणारी खूप लोक असतात, पण संगीताकरता, शास्त्रीय संगीताकरता आणि दुसऱ्या पिढीसाठी काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करण्यासाठी 70 वर्षाचे असले तरी आम्हाला लाजवेली एवढी एनर्जी असणारे आपले प्रशांत काका जुन्नरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. काका म्हणतायत मी 30 वर्षाचा 70 वर्षाचा. क्या बात आहे. हो क्या बात. तरुण आहे इतका की अवघे पाऊनशे वयमान. सुखदातची जगिया या गीताचं वैशिष्ट्य, नाट्यगीताचं, आपल्या नाशिकचे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे लिहिलेलं आहे. सुखदातची जगिया जरी की फुले गळत हा पाकळी पाकळी उमलतना उमलतना त्या कणिका सुखदाची जगिया तमनिशेचा सरला
मनीषेचा सरला वीणेचे स्वर अबोल झाले वीणेचे वीणेचे स्वर वीणेचे स्वर वीणेचे स्वर अबोल झाले गीता मधले काव्य ही सरले गीता मधले काव्य ही सरले मुक्या मनाचे मुक्या मनाचे मुकेच आठव मूकदीप ज्योती सम जळती सजल नयन नितधार बरसती चंद्र चांदणे 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 आ आ चंद्र चांदणे थकले चंद्र चांदणे सरले आता चंद्र चांदणे सरले आता नीरस झाले जीवन गाथा नीरस झाले जीवन गाथा त्या भेटीतील अमृतधार त्या भेटीतील अमृतधार तुझ्या विना विषधार ओ सजल नयन नितदार दार बरसती माई सावरो माई सावरो नंदलाला माई सावरो नंदलाल लाजर को मोरी लाजर को मोरी लाजर को मोरी गिरधारी लाजर को मोरी लाजर को मोरी मोरी गिरधारी जग का पालनहार पालन हार पोटा पुरते पोटा
लई नाही मागण लई नाही मागण लई नाही पोटा पुरते 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 देई विठला मागण लई नाही 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 पोळी साजूक अथवा शिणी पोळी साजूक अथवा शिणी देवा द्यावे भुकेच्या वेळी देवा द्यावे भुकेच्या वेळी देवा द्यावे भुकेच्या वेळी लई नाही मागण लई नाही मागण लई नाही मागण लई नाही मागण लई नाही वस्त्र नवे अथवा जुने वस्त्र नवे अथवा जुने वस्त्र नवे अथवा जुने देवा द्यावे अंग भरून हे देवा द्यावे अंग भरून हे लई नाही मागण 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 लई नाही तुका म्हणे बदनी जाने गाने गाने दर ग मरे सा गा मद सा नि द ग म ग रे सा ग प पद पद म प नि नि द म रे म नि द ब ग ग सा ग म द ग रे सा मंगलमय या सोहळ्याची कशी वर्णू थोरवी सदा सुहागण अशी जिची थोरवी रसिक हो गातो मी भैरवी रसिक हो गातो मी भैरवी रसिक हो गातो मी भैरवी तुका म्हणे आता तुका म्हणे आता नका करू पाया वेगळा लई नाही मागण लई नाही मागण लई नाही मागण पोटा पुरते देई विठला पोटा पुरते पोटा पुरते पोटा पुरते पोटा पुरते देई विठला
देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय सद्गुरु शंकर बाबा की जय धन्यवाद धन्यवाद. आम्हा स्वरांगणच्या सर्व विद्यार्थ्यांना इथे गायला संधी दिलीत त्याबद्दल मी बाबास थिएटर प्रशांत काका जुन्नरे आणि सर्व बाबास थिएटरच्या टीमला मनपूर्वक धन्यवाद देतो. आमचं 2-2.5 तास गाणं गोड मानून घेतलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ही मैफिल संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.